आपल्या लासलगावमध्ये जमलेल्या माझ्या तमाम बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. आपले शांत बरा गाडीवर सापडली. मी तीनदा आवाज दिला. पाटील इकडे बघा कॅमेरावर. तुम्ही एवढी सभा घेतलीच का मग ते सांगा मला. या समाजाचं एकजुटीचं योगदान. आवाज दिला यार मी. आवाज येत नाही मला येते. तुम्ही जर एकदम सायलेंट 10 मिनिटं झालं पुरुष पुन्हा जर बोललो नाही तर सगळ्या आवाज याला. आवाज यायला पाटील इकडे पण बघा, इकडे पण मागे. आवाज येतो का आता. तुम्ही जर सगळ्यांना आवाज येणार. तुम्ही बडबड केली की मग नाही आवाज येणार ना. आणि किती वाजता फक्त 15 मिनिट आपल्या हातात. फक्त 15 मिनिट. 15 मिनिटात मला तुम्हाला बोलायचं. कारण कायद्याचं पालन करतो मी, आदर्श आचारसंहितेचं सुद्धा पालन करतो मी. कारण मला बाकीच्यांपेक्षा जास्त अटी लावूया. कारण मी गरिबाचं काम करतो ना. त्यामुळे मला जास्त अटी येतात, बाकीच्यांना नाही. बाकीच्यांना किती खवडी, महाराष्ट्र सदन खवडी, काही कमी आहे. मला जरा जास्त नाही. कारण मी गरीब मोठा करायला लागलोय. गरीबाचे लेकर मोठे करतो मी. माझ्या समाजाला आरक्षण देऊन समाज मोठे करतो. बऱ्याच जणांना खपत. आता जरांगींची टाकली आणि जरांगींची प्रेम घ्यायला सगळं नाव राहू द्या. मी दलितांचे प्रश्न मानतो, पटकन घ्या. मी शेतकऱ्यांचे प्रश्न मानतो, मी मायक्रो ओबीसीचे गोरगरिबांचे सुद्धा प्रश्न मानतो. त्यामुळं मला अनेक बंधन एक माझ्यावर चालणारे होते. ते गाडीवर परिस्थितीनं जरी मला घेरलं तरी मी तुमच्या जोरावरती एक इंच सुद्धा मागे सरकत नाही. थांबणार पुढे रेंज बाहेर मी या समाजाला मिळण्यासाठी रात पाठ एकत्र करतो. मात्र एक खरं, आज येवल्याकरांची एकजूट बघून अख्खा महाराष्ट्र रात्रभर बसणार नाही. आता म्हटलं ते फ्रेम व्यवस्थित, खालची पट्टी व्यवस्थित चेक करून घ्या. पाटील इकडे बघा, इकडे. गेलं का परिस्थितीनं जरी मराठा घेरला तरी तुम्हाला 1-2-3 कामं सांगतो. एवढंच का. पहिलं काम, मराठा फलाटे असल्यामुळे कोणत्याही पक्षात तुम्ही काम करा, कोणत्याही, पण मतदानाच्या दिवशी जातवन आणि खानदानी मराठेपणा आणि आरक्षणाच्या बाजूने मतदान. पक्षात असणार, कोणाचाही कार्यकर्ता असला, कोणाच्याही पक्षात असला, त्याच्या अडचणीमुळे जरी तो मराठा असला तरी मतदान केंद्रावर गेल्यावर डोळ्यासमोर डोळे झाकून फक्त मुलं, मुली
आणि आपली जात आणि आरक्षण आणा. आपला शेतकरी डोळ्यासमोर आला. तिथं काय दिसत नाही तुम्हाला कोणाला मतदान केलं. आमच्या बीडला तसंच झालं. व्यासपीठावर मधनची मराठीची गर्दी आणि सगळ्यांच्या ध्यानात आलं एक शिक्का चालायचा. मतदान मस्त मस्त खटाळा आणि एका दंड्यात पडून गेलं. तसे जातवान बना, जातवान बना. कोणत्या पण पक्षाचा कुठेही राहा, काम कुठेही करा, पण आज जात संकटात सापडली. या लासलगाव मधून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना मी हात जोडून सांगतो, सगळ्या वर्गातला मराठा समाज कदरला. मग तो नोकरीत असू द्या, तो शिक्षक असू द्या, तो डॉक्टर असू द्या, तो वकील असू द्या, तो व्यापारी असू द्या, तो पोलीस मध्ये असू द्या, तो महसूल मध्ये असू द्या, तो अंगणवाडी सेवक असू द्या, तुम्ही आरोग्य विभागात शासकीय नोकरीत असू द्या, प्रत्येक मराठा कतारला. तो एसटी ड्रायव्हर जरी असला तरीही एकच फक्त विनंती माझी, राजकारणातला सुद्धा मराठा आता कतारला. इतकं वेळलंय मराठ्यांना. म्हणून सगळ्या जाती धर्माच्या लोकांना काम करताना ज्या सरकारनं आपल्याला विटीस धरलंय ना, त्या दिवशी डोळ्यासमोर आपली जात आणि मुलं ठेवायचं आणि एक शिक्का मतदान सगळ्यांनी करायचं. 100% मतदान मराठ्यांना यावेळेस करायचं. आपल्या सोबतीला दलित, मुस्लिम, गोरगरीब, ओबीसी, मायक्रो ओबीसी, धनगर सुद्धा आहे. सगळे मुस्लिमाचा विचारच नका. मी तिकडून म्हणलं पाडा, इकडून मुसलमान मध्ये पाडो. नुसती पाडोपाडी सुरू झाली. गेले होते 29 गेले, थोडे तिरके नाही गेले, 29 गेले. आणि जर तुम्ही आता शहाणे नाही झाले, हे हरकत ना, तर फेकून तिकडे. जर मुसलमान शहाणे नाही झाले आणि मराठे जर शहाणे नाही झाले या उठावात, तर तुम्हाला सांगतो मुसलमानांनी कवा घरी घरी शिकायचं, मराठ्यांनी कवा उसच तोडायचे. मरा मग बघा ना कसा जोड घातला आपला मुसलमानाचा मराठ्याचा. मीच तरी कोण आहे? मुसलमान. सिमेंट करायला मराठ्याचा मरा, पाव ऐकायला मुसलमान, आपण फुरपाय जायला. हेच काम आहे. केळ इकडे मुसलमान, केळ आणून द्यायला मराठ्याचं. जर तुम्हाला सुधारायचं असलं तर यावेळेस कोणीच मागा पुढे बघायचं नाही, हेवे डावे बघायचे नाही. तुमचं कोणाचं पटत नसलं तरी चालत, एकमेकाच्या तोंडाकडे बघू नका, पण असं मतदान करा ना, एक बी माता मावली सुद्धा घरी नाही राहिले पाहिजे. मराठ्याची, मुसलमानाची, गोरगरीब, ओबीसीची एक शिक्का मतदान आणायचं या राज्यात. 100% मराठ्यांनी बाहेर पडायचं मतदानाला, महिला सहित. अजिबात शेतात शेतात कामाला नाही. कोणी आता मी कोणाला पाडा म्हणलं आणि कोणाच नाव घेतलं का? मी गाणी गुणीचं नावच घेतलं. एखादं पवित्र शहराचं नाव त्याला काय लावायचं, कसल्याचं नाव घेऊन पवित्र शहर कशाला दूषित करायचं. आणि मी लोकसभेला सांगितलं होतं, आजच ते सांगतो, ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा. विधानसभेला सुद्धा मी तीच सांगितलंय की तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा. कारण तुम्हाला बंधन मुक्त केलंय. मी जात माझ्या ऐकण्यात म्हणून विकली नाही, कोणाच्या दावणीला बांधले नाही. मालक तुम्हाला ठेवलंय. मतदान तुमचं आहे, मालक पण तुम्हीच व्हायचं. मी तुमचा मालक नाही, कारण मी फक्त तुमचा मुलगा म्हणून इमानदारीनं काम करतो. कधी फुटणार नाही, न्यायालय सुद्धा होणार नाही. हे मात्र तुम्हाला खात्रीनं सांगतो. पुन्हा आपण आता सामूहिक आमरण उपोषण ठेवले. महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी अंतरवाली देणार आहेत. आता गावागावात उपोषण नाही करायचं, आता सगळ्यांनी एका जागेवर करायचं. उदाहरणार्थ 50 पोरं बसले किंवा 1000 बसले राज्यातले, किंवा 10,000 बसले, 1 लाख धरून चाल. 1 लाख जर पोरं अंदाजे म्हणतो, नाही तर आकडा लिहा लगी 50 बसू शकते. जर बसले तर एका पोराला 2 डॉक्टर पाहिजे तपासायला. 2 लाख तर डॉक्टर लागते आणायचे पुढून. पोरांची तब्येत जर खराब झाली तर 1 पोर बसला 4 पोलिस लागते.
मला 17-10 डॉक्टर 17-10 पोलीस लागते पावर कसा कासू आणि एखाद जर याड्या बाबे खाली उपोषणला बदलत ते डॉक्टरला सापडलं बी पाहिजे. सरकारनं आपल्या सगळं डोकं लावतं. सरकारचं डोकं पण पाडी कमी आता कोणाचं पण येऊ दे सरकार. ही मराठा इतका विचित्र आहे. शांत आहे तो शांत आहे. एकदा जर ते घडा ना कोणाच्याच बापाला भेट नसतं. सरकार नाही सरकार कोणाचा पण येऊ दे. आपल्याला शेवट तुकडा पाडायचा. सगळ्यांनी एकत्र बसायचं आता सामूहिक आमरण उपोषणाला आणि अर्धे लोक घरी ठेवायचे. कारण शेती मूळ व्यवसाय आपला. शेती सुद्धा नुकसान नाही झालं पाहिजे. तोवर काम उरकून घ्या. गव्हाची पेरणी झालेली आता पाणी द्यायचं काम आहे. असं पाणी द्या गावाला तुम्हाला तिकडून माघारी येऊ तर शेवळच पाहिजे ती इतकं पाणी द्या. सगळे काम मुंबईत जाताना एका पोरांनी सांगितलं सर जे पाणी दिलं गव्हाला गवत शेवाळा त्यासाठी मला माघारी तर वापसच नाही झाला पाहिजे मुंबई. असा इथून पुढे सुद्धा सगळे काम काय 10-12 दिवस काम बोलायला वाटू होईल का तुमचं. आणि 75 वर्षात थोडं केलं गेली. एकदाच घ्यायचं आता आरक्षण आपल्याला. त्याच्यामुळे सगळे टाकेल येताना इमानदारी सगळे हात वर करून सांगा बरं येणार ना. तुम्ही जेवच करायचं मागायचे सर निवडणुकीची सगळ्यांनी. हे बघा मला मी मागच्या गावात सुद्धा सांगितलं मला हो बस खाली जाता जाता होतो बस खाली बस. मी तुम्हाला जाता जाता एवढंच सांगतो माय बापा मला प्रचंड वेदना आहेत. बरं माझ्या सारख्या सलाईन आहेत. मी सलाईन तोडून आलो. माझ्या हाताला सलाईन आहे. मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे तुमचा. माझं शरीर मला साथ देत नाही. तुम्हाला हात जोडून विनंती एवढ्या वेळेस माझ्या समाजाचा अर्धवट लढा राहू नये. आरक्षणापासून ते लांब राहू नये. लेकरांच्या तळतळीत मायबाप खूप जीव तुटतो त्यांचा. लेकर जर शिकून अधिकारी नाही झाले जर नोकऱ्या नाही लागल्या तर मायबाप तसा घराच्या आत रडतात. 1% जर हुकलं तर आयुष्याचं लेकराचं वाटलं होतं हे लक्षात असू दे. तो लढा अर्धवट राहता कामा नये. सगळे ताकदीने एका जागेवर बसून या लढ्याचा तुकडा पाडू. आरक्षण घेतल्याशिवाय आपल्याला हटायचं नाहीये. म्हणून आपण सामूहिक उपोषण ठेवलं की तुम्हाला कधीच खोटं बोलणार नाही. मला 8-15 दिवसाला 8 दिवसाला कायम सलाईन लावावं लागतं. माझ्या शरीरात इतक्या वेदना आहेत. माझ्या शरीरात इतक्या आग होती एखाद्या वेळेस की माझे सगळे हाडकं सुद्धा इतके दुखतात की या उपोषणामुळं माझं शरीर मला थोडं सुद्धा साथ देत नाही. मी फक्त माझा मायबाप समाजाची ताकद वाढाव. या मराठ्यांची उंची वाढाव. या मराठ्यांची शान वाढली पाहिजे. शक्ती आणि बळ वाढलं पाहिजे. म्हणून धीर धरून हा लढा मी लढतो. माझी तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही. मला तुमच्याकडून अपेक्षा नाही आणि मी सरकारकडे सुद्धा तुमच्यामुळे कधी मेहनत होत नाही कधी फुटत नाही. माझी सगळ्यात मोठी संपत्ती तुम्ही आहेत. माझा जीव तुम्ही आहेत. माझा बाप तुम्ही मला कशाची आवश्यकता नाही ना. मी माझं कुटुंब बघतो ना माझ्या शरीराची कधी काळजी करतो. मी जसा डावावर लागलोय तसं माझं कुटुंब सुद्धा मी डावावर लावले. माझं अंतिम कुटुंब म्हणजे माझा मराठा समाज आहे. माझा परिवार हा माझा मराठा समाज आहे. या समाजाची एकजूट लुटून देऊन राजकारणासाठी हे 4 दिवसाचं राजकारण आहे. त्याच्यानंतर कोणता नेता आपल्याला विचारणार नाही. आपल्याला आधार म्हातारपणाला आपलं सोन्यासारखं लेकरू असतं. त्याला मोठं करायचंय आपल्याला. कोणता नेता किंवा कोणता पक्ष आपल्याला आधार द्यायला कधीच येणार नाही. आपण दुःखात जर असलो तर आपल्या पाठीवर हात फिरायला कोणीही येणार नाही. आपली मुलगी किंवा आपला मुलगाच आपल्या पाठीवर तोडून हात फिरायला येऊ शकतो. म्हणून तुम्हाला हात जोडून माझी विनंती की आपले लेकरं मोठे करू लागा. राजकारण ताबडतोब डोक्यातून काढायचं. थोड्या दिवसापुरतं ते राजकारण घ्यायचं आणि ज्यांनी आरक्षण दिलं त्यांच्या जाती खूप सुधारल्यात म्हणून आपल्याला सुद्धा आपल्या जातीला आरक्षण द्यायचंय. कोणी पण आडवा आला तरी सोडायचं नाही. आरक्षणापासून हटू नका. आणि माझी जाताना तुम्हाला शेवटची इच्छा आहे माझी जात कधीच फुटून देऊ नका. तुमच्या खांद्यावरती तेवढी जबाबदारी घ्या. कारण मी जे तुम्हाला आधीपासूनच का सांगतोय हे शेवटी शरीर आहे. कधी जाईल कधी माहित नाही. मी तुमच्यात किती दिवस राहील किती दिवसात नाही हे मलाही सांगता येत नाही. कारण कधी शरीर धोका देणे सांगता येत नाही. कारण मी उपोषण खूप कठोर केलेले. त्या कठोर उपोषणामुळे मला चालताना उतरताना चालताना सुद्धा 2-2, 4-4 पोराला धरायला लागतंय. मला मी ही वेदना माझ्या समाजासमोर येऊ देत नाही कधीच. पण एखाद्या वेळेस माझा नाविलाज होतो. मला असं दिसतं की लईच जर दुखायला लागलं तर मी माझ्या समाजात राहीन का नाही. माझ्या समाजाचा लढा अर्धवट राहील की काय या धाकानं मी जास्त जीवालाही होतोय. मला इतक्या वेदना आहेत. माझी फक्त शेवटची अंतिम इच्छा आहे की कधीच माझ्या समाजाची एकजूट फुटून देऊ नका. आणि तुम्हाला जे निवडणुकीत करायचं ते करा. मी तुमच्या कायम पाठीशी राहणार आहे.
माझा समाज फक्त फुटून देऊ नका. माझा समाजात एकजूट ठेवा, संयम ठेवत जा, भांडण करू नका, बांधव फोडू नका, एकमेकाच्या व्यसनापासून आपण सगळेजण लांब जा आणि आपल्या लेकरांना आरक्षण देण्यासाठी आपण सगळेजण झुंजू. जे अंतिम सत्य आहे ते शेवटी सत्यच असतं. शेवटी शरीराने नाही साथ दिली तर मी काहीच करू शकत नाही. म्हणून माझे तुम्हाला सगळ्यांपुढे हात जोडून विनंती, आपली जात काहीही करू एकजूट ठेवा, तिला कधीच फुटू देऊ नका. आणि आरक्षणाला विरोध करणारे या महाराष्ट्रातले जेवढे विरोध करणारे असतील त्यांना असं पाडा की पुढच्या 5 वर्षाला ते कधीच राहिलं पाहिजे. धन्यवाद. जय शिवराय.